सबकी आवाज़ मीडिया नेटवर्क में आपका स्वागत है। 11 मार्च से 4 अप्रैल तक शहर औरंगाबाद में जुज़वी लॉकडाउन रहेगा। जुज़वी से मुराद ये है कि कुछ चीज़ें खुली रहेगी, कुछ चीज़ें बंद रहेगी। लेकिन एक और चीज़ इसमें काबिल गौर है, वो ये है कि सैटरडे और संडे कंप्लीट लॉकडाउन होगा। इस तरह का ऐलान आज शहर औरंगाबाद के कलेक्टर चौहान ने अपनी रिहाइशगाह पर यानी अपने निवास पर आला सतही मीटिंग, जिसमें म्यूनसिपल कमिश्नर, पुलिस कमिश्नर, एसपी ग्रामीण और स्वास्थ्य से रिलेटेड अफसरान मौजूद थे, उनकी मीटिंग के बाद इस तरीके का ऐलान किया। ज़िला कलेक्टर ने कहा कि 15 फरवरी के बाद से कोरोना के पेशेंटों की तादाद में जिस तरीके से इजाफा हुआ, तादाद बढ़ी और गुज़िश्ता 2 दिनों में पौने 400 मरीज़ कोरोना के शहर औरंगाबाद में ज़ाहिर हुए। उसके बाद में उन्होंने कहा कि चर्चा करने के बाद पूना और नासिक की सूरत हाल का जायज़ा लेने के बाद हम इस नतीजे पे पहुँचे हैं कि 11 मार्च से 4 अप्रैल की मियाद में जो है शनिचर और इतवार को मुकम्मल बंद रहेगा। उसके अलावा उन्होंने कहा कि मोर्चे बंद रहेंगे, हड़तालें बंद रहेगी, प्रोटेस्ट बंद रहेंगे। उसके बाद में शहर में जो आठवाड़ा बाज़ार होता है शहर औरंगाबाद में, वो बंद रहेगा। खेल के टूर्नामेंट बंद रहेंगे, स्कूल कॉलेज बंद रहेंगे, शादी खाने बंद रहेंगे और जहाँ पर खासगी ऑफिसेस भी बंद रहेंगे उन्होंने कहा इस दौरान। और ये भी कहा कि स्पोर्ट्समैन जो है तो प्रैक्टिस कर सकते हैं। बहुत सारी बातें इस मौके पर कलेक्टर ने बताई, गाइडलाइंस की दी और हम भी अपने देखने वालों से इस बात की अपील करते हैं कि आप एहतियात बरतें। शादियां और धार्मिक स्थलों के बारे में भी उन्होंने कहा कि ये बंद रहेंगे और बाज़ जगह पर एहतियात करने के लिए कहा है। तो देखिए क्या कहा ज़िला कलेक्टर ने और म्यूनसिपल कमिश्नर जो प्रभारी है उन्होंने और पुलिस कमिश्नर ने इस प्रेस कॉन्फ्रेंस में। टास्क फोर्स समितीच्या बैठकीला माननीय पोलीस आयुक्त, महानगरपालिकेचे आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, पोलीस अधीक्षिका, डीन मॅडम, त्यानंतर माझे अपर जिल्हाधिकारी रीता पाटणकर, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी उपस्थित होते। याच्यामध्ये आजच्या टास्क फोर्स समितीच्या बैठकीमध्ये चर्चा करताना कोविडच्या संदर्भात 15 फेब्रुवारीपासून राज्यामध्ये जी परिस्थिती त्याचा सगळा अभ्यास टास्क फोर्स समितीने केला। त्याच्यामध्ये जसं औरंगाबादची परिस्थिती आहे त्याला धरूनच औरंगाबादसारखे किंवा त्याला पॅरलल शहर नागपूर आहे, नाशिक आहे, पुणे आहे, या ठिकाणीही कोविड वाढायचं पॅटर्न कसं आहे त्याचा अभ्यास केला गेला। तिथे असलेली उपचाराची पद्धती, आपल्याकडे असलेली उपचाराची पद्धती, आपल्याकडे हॉस्पिटल, त्याच्यामधले बेड्स, त्याच्यामधले ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, या सगळ्यांच्या संदर्भातली चर्चा झाली। या समितीची मीटिंग घेण्यापूर्वी हेल्थ डिपार्टमेंटच्या सगळ्या तज्ज्ञ अधिकाऱ्याबरोबर तसेच इतर वेबसाईटचे ऑफिसर, फूड अँड ड्रगचे ऑफिसर या सगळ्यांबरोबर चर्चा केली। हे चर्चा केली असता म्हणजे असं लक्षात आलं की 15 फेब्रुवारीपासून कोविड पेशंटच्या संख्येमध्ये वाढ होत आहे आणि ही वाढ जवळजवळ आता ॲक्टिव्ह पेशंट 3000पर्यंत आलेले आहे। गेल्या 2 दिवसापासून याच्यामध्ये अराऊंड 450ची वाढ होते, 375ची वाढ होते आणि 2 दिवसापासून डेथमध्ये सुद्धा काही डेथ होत आहे। हे सगळं जरी असलं तरी या संदर्भात अनेक समाज घटकांशी आम्ही चर्चा केली। त्याच्यामध्ये इंडस्ट्रीज असोसिएशन आहे, इतर यांच्याशी चर्चा केली। हे सगळं केलं असता डिस्ट्रिक्ट टास्क फोर्सचं मत असं आहे की आपण स्ट्रेट लॉकडाऊन करण्यापेक्षा त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये ज्या मुवमेंट्स आहेत त्या मुवमेंटच्या संदर्भात रिस्ट्रिक्शन लावण्याचा निर्णय आम्ही केला आहे। याला आपण अंशतः लॉकडाऊन असं संबोधू शकता। याच्यामध्ये प्रामुख्यानं ज्या बाबी या काळामध्ये प्रतिबंधित असतील आणि याची सुरुवात आपण 11/3 करणार आहे। याची सुरुवात आपण 11/3 करणार आहे, 11 मार्चपासून करणार आहे, 00 आवर्स। 11 तारखेला 00 आवर्सपासून आपण याची सुरुवात करणार आहे आणि साधारणतः हा कालावधी 4 एप्रिलपर्यंत राहणार आहे। आता हे जरी करत असलो तर याच्यामध्ये मिड टर्म केव्हाही जर पेशंटच्या संख्येमध्ये वाढ झाली असेल आणि प्रशासनाला वाटलं तर लॉकडाऊनचा पूर्णतः लॉकडाऊनचा पर्याय खुला राहील। हे सगळं करत असताना डिस्ट्रिक्ट टास्क फोर्स समितीने म्हणजे आमच्याकडे सगळ्या अधिकाऱ्यांनी शहरामध्ये काही गोष्टी प्रतिबंधित करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं शहरात म्हणजे 11 तारखेला 00 आवर्सपासून 11 मार्चपासून
कोणत्याही धार्मिक सभा, राजकीय सभा, सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम, रॅली, मिरवणुका, सगळ्या प्रकारचे आंदोलने, मोर्चे करणे त्याच्यावर पूर्णतः बंदी घालण्यात येते. ठीक आहे. त्याच्यानंतर शहरातले सर्व आठवडी बाजार बंद राहतील. शहराच्या हद्दीतील सगळे तरण तलाव, स्विमिंग पूल पूर्णतः बंद राहतील. क्रीडा स्पर्धा पूर्णतः बंद राहतील. खेळाडूंना प्रॅक्टिस करता येईल. प्रॅक्टिस करताना कोविडचा प्रोटोकॉल, त्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग, जे काही मास्किंग हे वापरून ते प्रॅक्टिस करू शकतात. त्याच्यानंतर औरंगाबाद शहरातले शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, शिकवणी वर्ग, प्रशिक्षण संस्था, इतर तत्सम संस्था सुरू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात येते. परंतु ह्या सगळ्यांना ऑनलाईन सुविधेच्या माध्यमातून अध्यापन शिकवता येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय, राज्य, विद्यापीठ, शासन स्तरावर पूर्वनियोजित परीक्षा, ज्या परीक्षा ऑलरेडी अनाऊन्स झालेल्या आहेत, त्याच्या संदर्भातील लोकांना हॉल तिकीट्स वगैरे गेलेले, ज्याच्यामध्ये बॅक जायला स्कोप नाही, हे मार्गदर्शक सूचनाचे पालन करून घेण्याच्या संदर्भातील कार्यवाही करतात. हे झालं प्रतिबंधित बाजू. त्याच्यानंतर एक बिगर डिसिजन आम्ही घेतलेला आहे. औरंगाबाद शहरातले सभागृह, मंगल कार्यालय, लॉन या ठिकाणी होणारे लग्न समारंभ हे पूर्णतः बंद करण्यात आले होते. कारण लग्न समारंभाच्या माध्यमातून गर्दी होते आणि आज जी चर्चा झाली त्यामध्ये एकाच कुटुंबातले अनेक व्यक्ती बाधित होण्याचे प्रकार वाढत पाहिजे. पूर्वी कसं व्हायचं, बाधित व्हायचं, आता कुटुंबाच्या कुटुंब बाधित व्हायला. पूर्वी आपण म्हणायचं कोमॉर्बिड व्यक्ती बाधित होतो, आता कोमॉर्बिड नाही, तर कुटुंबातले छोटे मोठे आबालवृद्ध याच्यात बाधित व्हायला लागले. म्हणून आपण मॅरेजच्या संदर्भातला हा निर्णय घेतलेला आहे. परंतु सगळ्यांना रजिस्टर्ड मॅरेजची सुविधा उपलब्ध राहील. नोंदणी पद्धतीने विवाह करता येईल. त्याच्या संदर्भातली सुविधा अधिक स्ट्रेंथन कशी करायची, त्याच्यामध्ये अधिक म्हणजे त्याला सुलभता कशी आणायची त्याच्यावर प्रशासन विचार करेल. फर्निचर, रेस्टॉरंट, हॉटेल, खाद्य दुकाने आणि इतर संस्था ह्या रात्री 9 वाजेपर्यंत म्हणजे सुरू राहतील. 9च्या नंतर आणि 9पर्यंतही ते एकूण क्षमतेच्या 50% कॅपॅसिटी विचारते. एकूण क्षमतेच्या 50% कॅपॅसिटी म्हणजे डायनिंगची सुविधा 9 वाजेपर्यंत असेल, बसून जेवायची सुविधा 50% कॅपॅसिटीवर. होम डिलिव्हरी मात्र 11 वाजेपर्यंत आपण ते करू शकतो. आता औरंगाबाद शहराच्या हद्दीतले विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी असलेले वाचनालय, अध्ययन कक्ष एकूण क्षमतेच्या 50% म्हणजे लायब्ररी, स्टडी रूम या 50% क्षमतेने चालू होते. मी पुन्हा रिपीट करतो की 11 ते 00 आवर्सपासून 12 वाजल्यापासून ही व्यवस्था सुरू होईल 4 एप्रिलपर्यंत चालू आहे. त्याला आपण अंशतः लॉकडाऊन समजू शकतो. आता याच्यामध्ये काय सुरू राहील, याच्यामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय सेवा और एक महत्त्वाचं तिथे साहेबांनी एक महत्त्वाचा मुद्दा माझ्या लक्षात आणून दिला, तुम्ही त्याला सपोर्ट केला की शनिवारी आणि रविवारी हे पूर्णतः सगळंच बंद राहील. शनिवार रविवार हा फुल लॉकडाऊनसारखा दिवस असतो. दर शनिवार दर रविवार. आता मात्र जे सुरू राहणार आहे ते शनिवार रविवारी सुद्धा सुरू राहणार आहे. ते कोणतं वैद्यकीय सेवा, वृत्तपत्र, मीडिया संदर्भातील सेवा, दुधाचा विक्री आणि पुरवठा, भाजीपाला विक्री व पुरवठा, फळे विक्री व पुरवठा, जीवनावश्यक वस्तूची दुकाने, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, सर्व प्रकारच्या वाहतूक सेवा, नंतर बांधकामे, उद्योग व कारखाने. जसे की आपलं इंडस्ट्रियल शहर आहे त्याच्यामध्ये आपल्याला विचार करून लोकांच्या रोजीरोटीला सपोर्ट केला गेला पाहिजे. उद्योग सुरू राहील, फक्त आव्याज सुरू राहील म्हणजे जसं त्यांची खूप काम करतं तसं राहील. कोविड प्रोटोकॉल पाळेल. त्याच्यानंतर आम्ही आज एक अभिमुख चर्चा केली. आम्ही त्यांच्या सगळ्या आस्थापनामधल्या सगळ्या लोकांची दर 15 दिवसांनी RT-PCR टेस्ट करणं बंधनकारक. दुकानदाराला सुद्धा राहील, त्याच्या सगळ्या कर्मचाऱ्याला सुद्धा राहील, तसं प्रमाणपत्र त्यांच्याकडे ठेवायचं. आणि याचं मॉनिटरिंग त्या जेथे लोक करतील म्हणजे दुकाने आणि आस्थापना किंवा फूड अँड ड्रग तेथे व्यक्ती करतील. त्याला संरक्षणाचा पाठ सोल्युशन करण्याकरिता आणि महापालिका आणि रेव्हेन्यू मिनिस्टरने सुद्धा आमचं आवश्यक मनुष्यबळ वापरून याला स्ट्रेंथन करतो. त्याच्यानंतर किराणा दुकान स्टँड आलो, मॉल बिल जे असतात ना त्याच्यामध्ये जसं डीमार्ट ज्याच्यामध्ये खूप डीमार्ट हे सगळं बंद राहील. ठीक आहे. दुरुस्तीचे दुकानं, वर्कशॉप सुरू राहील. पशुखाद्याची दुकाने सुरू राहतील. बँक, पोस्ट सेवा त्यांच्या नियमानुसार सेवा चालू राहील. आता बंद कोणते राहणार आहे ते वाचून दाखवतो. वीकेंड शकतो सॅटर्डे संडे दुकाने व बाजारपेठ, मॉल, चित्रपटगृहे, नाट्यगृहे,
हॉटेल रेस्टॉरंट प्रत्यक्ष डायनिंग सुविधा बंद राहील, मात्र होम डिलिव्हरीसाठी तो खुलं राहील. त्याच्यानंतर सर्व खाजगी कार्यालय आणि सरकारी कार्यालयाला मात्र अत्यावश्यक सेवेसाठी हे सुरू राहील. अशा प्रकारे आपण हा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी पुन्हा रिपीट करतो, जिथं जिथं स्थापना आहे, खाजगी असतील किंवा व्यवस्थित असतील, त्या सगळ्यांनी आर्टिफिशियल टेस्टिंगच्याबद्दल ऑलरेडी आपण कळवलेलं आहे. आर्टिफिशियल टेस्टिंग त्या आस्थापनेने करायचे, त्या दुकानदार असं दुकानदार इंडस्ट्रीने करायचं, तसं प्रमाणपत्र करायचं. आणि माझी आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती, स्वतः रिक्षावाले असतील, रिक्षा त्याच्या धंद्यातून चालला म्हणजे त्यांची मास्किंग दिसते, प्रवासाची मर्यादा हे सुद्धा पाळलं पाहिजे. बऱ्याचशा टप्प्यावर अशा प्रकारे हा भविष्याचा लॉकडाऊनचा निर्णय आपण घेतला. त्याच्यामध्ये 2 गोष्टी करण्याचा आपल्या सगळ्यांचा विचार होता. लोकांना व्यवसाय पण करता आले तरी पण आपण रोजीरोटीच्या संदर्भात डिसेंबरपासून आपण बऱ्यापैकी, नोव्हेंबरपासून पेशंट कमी झाले, डिसेंबरपासून बऱ्यापैकी लोकांनी त्यांच्या धंद्यामध्ये जम घेतला. आता पुन्हा जर ब्रेक लावला तर आपण प्रशासन म्हणून आम्ही औषधा लॉकडाऊनच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी प्रतिबंधित केल्या त्याला धरून कोविडची फायदा करण्याचा प्रयत्न करू. सगळे पत्रकार म्हणून सगळ्या मीडियाचे मंडळाला रिक्वेस्ट आहे की याच्यामध्ये आपण आम्हाला सपोर्ट करा. अजून एक बिगर निर्णय आपण घेतला आहे रिगार्डिंग जाधववाडी मंडी. जाधववाडी मंडीच्या बाबतीत अनेक न्यूजपेपरने बऱ्याच जणांनी आर्टिकल्स पण लिहिले, निषेध झाल्याची पण गर्दीवर मर्यादा नाही. बुधवारी रात्रीपासून पहिल्या 7 दिवसासाठी आपण तिला तुमचा बंद करतो. जर तिथं काही त्या लोकांनी त्यांच्या त्या प्रोटोकॉलसह ते आले किंवा ह्या पद्धतीने तर पहिल्या 7 दिवसासाठी बुधवारी रात्री 00 आवर्स पुढे 7 दिवस जाधववाडी मंडी पूर्णतः बंद आहे. 7 दिवस 7 days. आणि त्याच्या संदर्भात सगळ्यांनी सपोर्ट करणं, पालन करणं बंधनकारक राहील. अन्यथा मग म्हणजे साथरोग अधिनियम आहे किंवा आपत्ती व्यवस्थापन कायदा आहे किंवा भारतीय IPC 1807 याच्या काय त्या तरतुदीचं म्हणजे आम्हाला पालन कारवाई करायला आवडणार नाही, पण खूप कारवाई केली. कारण जर आपण सर्वांनी त्याचं पालन नाही केलं तर ही संख्या आता 450 पुढे वाढत जाईल. पूर्ण शहराचं वातावरण किती बेडची मर्यादा आहे आणि किती बेड वाढवले असले, किती ऑक्सिजनची सुविधा वाढवली असली तर ही सुविधा खूप पेशंट वाढल्याच्यानंतर कमी पडायला. म्हणून माझी आपल्या सगळ्या माध्यमातून सगळ्या नागरिकांना विनंती की तुम्ही जर हे सगळं केलं तर आम्ही तुम्हाला आपण सगळं मोठ्या लॉकडाऊनकडे जाणार नाही. म्हणजे छोट्या लॉकडाऊनमध्येच आपलं काम भागेल. ज्याच्यामध्ये तुमचे व्यवसाय चालतील, तुमची रोजीरोटी चालेल, तुम्हाला काही प्रमाणात काही लोकांना त्याची क्षती पोहोचेल, परंतु ही क्षती उन्मुखी नसेल. मोठ्या लॉकडाऊनमध्ये ते पूर्ण बंद होऊन सगळं मार्केट कोलॅप्स व्हायचा कार्यक्रम होईल किंवा आम्ही टाळण्याचा प्रयत्न केला. या विषयावर खूप सखोल चर्चा झाली, शहराची चर्चा झाली, खेड्यांच्या संदर्भात दोन्ही पोलीस अधिकारी सगळ्यांचे मत जाणून घेऊन हा निर्णय डिस्ट्रिक्ट टास्क फोर्सचा म्हणून सगळ्याच्या संमतीने करत आहोत. आणि याच्या अंमलबजावणीमध्ये पोलीस यंत्रणेबरोबर आम्ही सगळे असणार आहे. म्हणजे असं होणार नाही की ते फक्त पोलीस यंत्रणेचं सोबत राहणं, खेड्यामध्ये मॅडमचा फोर्स आहे, शहरामध्ये सरांचा फोर्स आहे, सोबत राहणं. आमचे काही लोक इतर शासकीय लोक त्यांना घेऊन आपण सर्वजण कोविड-19च्या प्रतिबंधाला जोरात प्रयत्न करून नक्की आपण विषयी माझ्या अजून एक तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून राहील. वॅक्सिनेशनच्या संदर्भातले निश्चित असं डिक्लेअर केलं. आता त्यात पुढे गेलो आपण नंतर 45 लोकांना देणार आहे. हेल्थ वर्कर आणि फ्रंटलाईन वर्कर यांच्या संदर्भात पुन्हा रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध करणार. मी सगळ्यांना अपील करतो की वॅक्सिनेशनमध्ये सुद्धा एक ॲडिशनल शिल्ड तुम्हाला मिळेल, एक ॲडिशनल कवच कुंडल तुम्हाला मिळाले. तर याचाही लाभ आपण आपल्या माध्यमातून लोकांना पुन्हा अपील करू. कारण बरीचशी मंडळी त्याच्यापासून मागे येते. इतर हिंगोलीसारख्या जिल्ह्यामध्ये वॅक्सिनेशनमध्ये मिरॅकल्स खूप चांगलं काम केलं. आपल्याकडे तसं काम हवं, कारण जेणेकरून आपण हे सगळे प्रयत्न जरी केले तर ह्या प्रयत्नाला पुन्हा वॅक्सिनेशनची जर साथ लागली तर मला वाटतं की अधिक चांगलं आहे. थँक्यू.
मेजर ज्या भानगडी झाल्या लग्नामध्ये लग्नामध्ये गर्दी वाढली. त्याच्यामध्ये नाही याच्यामध्ये कसं आहे ऐकून घ्या. मला माहिती आहे घेत असताना म्हणजे पत्रिका दिल्या गेल्या तर बिगर डिसिजन पण हे सगळं करतात जाधववाडी बुधवारपासून झालं 7 दिवसासाठी. त्या शहरामध्ये सुद्धा काही 7 दिवसासाठी. सगळ्यांचा अभ्यास केला असता. ह्याला जर आपण काही काळ ह्याला असं जर केलं तर मला वाटतं मोठ्या प्रमाणात भूमिका घडायला आपल्याला ताकद नाही. पण जर आपण लग्न जरी केलं म्हणजे 50 जरी म्हणलं 50 जरी म्हणलं 50ची मर्यादा पाहिजे असं येणारे जाणारे लोक टप्प्याटप्प्याने येतात मागे पुढे येतात. म्हणून हा निर्णय आपण घेतलेला आहे. पेन्सिल डिसिजन आहे. नेमकं काय आहे 80% स्वरूप नेमकं काय आहे कसं राहणार आहे औरंगाबाद मला त्यात तुम्हाला औषध असेल आयटम हे दिवसात असं काही लावणार आहे का जसं आपण सूट दिली होती सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दुपारी असं काही राहणार आहे 80 म्हणजे काय हॉटेल्स कधीपर्यंत टोटल आपल्याकडे 3520 बेड अवेलेबल आहे. त्याच्यापैकी टोटल बेड आणि त्याच्यापैकी आज जे आपण प्रिपेअर केलेलं आहे ते 2214 बेड 2214 बेड आपण डेडिकेट केलेले आहे कोविडसाठी. आणि त्याच्यापैकी आज जे ऑक्युपाईड बेड आहे ते 1196 बेड ऑक्युपाईड होते. आपल्याकडे 1000 पेशंटसाठी बेडची DCSCमध्ये आपल्याकडे आता सध्या कॅपॅसिटी आहे. सेम टाईम आपण 2 नवीन CCC उघडत आहे. CCC बेडमध्ये CCCमध्ये पण आपण बेडची संख्या वाढवत आहे. 2 नवीन CCC आपण उघडत आहे उद्यापासून. म्हणजे जेव्हा आवश्यकता वाटेल तेव्हा आणखी CCC उघडता येईल. नॉर्मली CCCमध्ये बेडची कमतरता नाही. ऑक्सिजन मागच्या वेळेस होम आयसोलेशन केलं होतं आपण यावेळेस मागं बंद केलं होम आयसोलेशन आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे 2214 बेड आणि मध्येच ऑक्युपाईड आहे. होम आयसोलेशनच्या बाबतीत आपण SOP केली होती मॅडमच्या मदतीने त्याच्यामध्ये त्या SOPमध्ये अजून त्याच्यावर निश्चित विचार केला जाईल. होम आयसोलेशनमध्ये प्रॉब्लेम असा होता की तो पेशंट एकटाच पडला त्याला डॉक्टरचा बॅकअप इफेक्ट आहे ना ड्रॉप वगैरे मिसॅप होऊ शकतो. म्हणून सध्या आपण त्याचा विचार नक्की केला पाहिजे. कारण जर वाढत टाईप करून व्यवस्था करून आणि फिजिशियनच्या रेकमेंडेशन जर फिजिशियननी रेकमेंड केलं की हा एवढा बाबा त्याच्यामध्ये काही बदल नाही होम आयसोलेशन राहू दे याचा पर्याय आम्ही काही काळाने वापरणार आहे. आताच वापरणार नाही. कारण माझ्याकडे अजून 1000 बेड शिल्लक आहे. 1100 बेड उसके बारे में बता मेरे पास कोई भी शिकायत नहीं आई अगर कहीं पर ऐसा कोई है तो मेरे पास शिकायत करें मैं कार्रवाई करूँगा. जैसा आप कार्रवाई कड़क करो ऐसा मैंने कहा मेरे पास ऐसी कोई भी शिकायत नहीं आई है. अगर किसी पे ऐसा प्रकार हुआ है पिछले टाइम आपको बोल रहे बराबर है इस बार की बात कर रहे हैं. अगर किसी पे ऐसा का प्रकार हुआ है तो मेरे को रिपोर्ट करिए मैं इंक्वायरी करूँगा. सर उससे गोली करके पड़ना नवीन होती जो आप बोल रहे हैं मैं भी उसी विचार होता हूँ. सर